15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाजाचं बेमुदत साखळी उपोषण. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची घोषणा. मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. येत्या 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठे बेमुदत साखळी उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. अंतरवाली सराटीतून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. याचे लोण राज्यभरात पसरणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. त्याचबरोबर 2-3 दिवसात मुंबईतल्या आझाद मैदानाचीही पाहणी करणार असून मुंबईतही आंदोलन करण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय. फडणवीसांनी तात्काळ मागण्या लागू करतो असं आश्वासन देऊन उपोषण सोडून घेतलं. मात्र 13-14 दिवस झाले फडणवीसांनी एकही मागणीच्या अंमलबजावणीला सुरुवात केली नाही. याउलट मराठ्यांच्या पोरावरच्या केसेस उकरून काढून त्यांना नोटीस पाठवतात. त्यामुळे मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर फडणवीसांना गादीला शिव देणार नाही असा इशारा जरांगे यांनी फडणवीसांना दिलाय. गॅजेट शिंदे समितीकडे असून लागू करत नाही, केसेस मागे घेऊ म्हणले, काहीच नाही. ज्या घेता येते त्या तरी काही लांब लागतं ते घ्यायचं सोडून दिल्या. केस काढायला सुरू केल्या, गरीबाचे पोरं गुतवायला सुरुवात केली. त्यांना नोटिसा पाठवून असं करून तसं करून चाल दुसरी टाकून बघायला लागले. जमताय का? कसं जमणार नाही. देवेंद्र फडणवीस जमणार नाही. तू चाल टाकशील, नोटिसा देणं नामका करीन, हट चाल जमणार नाही, चाल चलून देणार नाही. मग जर जास्त डोकं खराब झालं तर तुला माहित नाही काय होत असतं. आता अनुभव तू घेशील, आता मुख्यमंत्री तू ये. तू असं नाही खेटायचंच का? तुला इच्छाच हे का तू खेटायचं? तर तुला बेकार होईल. तुला सांगतो, मराठ्यांशी गद्दारी करू नको. तुला मराठ्याने गादीवर बसवल्या आयुष्यात गादीला मराठी शिवून देणार नाही तुला, बरं का? तरायला जर लागले तर आयुष्यभर. तोही मग तेवढी टोळी धनंजय मुंड्यासारखी तशी, मग त्या टोळीला पुऱ्या राज्यात लोक शिवूच देणार नाहीत त्या सत्याच्या गादीला. नको भापीत राहू. मराठ्यांमुळेच आलेला आहेस. मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचंच पान हलू शकत नाही. महाविकास आघाडीचं नाही, महायुतीचं नाही. नको याच्यात येऊ. केसी काढाय माग घ्याय सोडून तिसऱ्याच नोटीस द्यायला लावतोय काय? म्हणजे तो लोकांना येड्यात काढतो. काय वंशवळ समिती गठीत करायला कशी काय लागत? कॅबिनेट लागत का? ते हरपळ का खरपळ कोण आणून ठेवलं दलिंदर ते मराठवाड्यासाठी? 7 महिने झाले त्यांनी व्हॅलिडिटी रोखून धरल्यात. घेणं देणं काय आणलं ते? मराठीच बरोबर वाटोळ करायला काय आणलं ते? शंभूराजे साहेबाला काल सांगितलं. शंभूराजे साहेबांनी काल झापीला वाटतं त्याला. तेव्हा आज काहीतरी सुरू केलं त्यांनी, देसाई साहेबांनी. हे आम्हाला यांना सांगायची वेळ ती. शंभूराजे साहेबांना यांना इकडून तिकडून आम्ही कसं तरी समाजाचे काम करून घेतो. फडणवीस कशाला आहे मग? नुसत्या काड्या लावायला वे काड्याची पेटीच आहे का तो खिशात नुसती? तू आहे कशाला? तुला ते जमत नाही का? ते हाणून ठेवलं ते हारप, ते देत नाही. असे 4 जण आहेत महाराष्ट्राला. तिकडची पश्चिम महाराष्ट्र तशीच बोंबे 4ही तसलेच जून. मराठवाड्याला हे वे हरपळ का खरपळ काय आडनाव काहीतरी वेगळं असू शकतं. असे झाले. आता पोराला शिक्षण घ्यायचंय, उद्या ऍडमिशन घ्यायचं. काय काय अडचण यांना? वंशवळ समिती द्यायला, कक्ष स्थापन करायला कोणचं कॅबिनेट लागत का? केंद्राची मंजुरी लागते. ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदी तातडीनं द्या. रोग आला, लखवा भरला काय देवेंद्र फडणवीसच्या तोंडाला? का पॅरलेस झाला याला? तुला नुसतं सूचना द्यायला काय होतं की जेवढ्या नोंदी सापडल्यात, अधिकाऱ्यांनी नोंदी सापडल्यात त्या अभ्यासकांना बोलून त्यांची वंशावळ जुळून प्रमाणपत्र द्या. एक अधिकाऱ्याने जर राज्यातल्या दिले तर सस्पेंड करेल. एवढं म्हणाल रोग आला का? नुसतं बघू तू. म्हणजे याचं काम मला असं दिसतंय, गावात एक घुम्या असतो बघा, नुसतं ऐकून घे तू, काहीच करीत नाही. एखाद्या गावात असतो ते घुम्या, कळतो का तुम्हाला? आता ते सर्च कर म्हणला त्याला कसला असतो. एक गावात काय मस्त देऊ, त्याला काही काम सांगा तुम्ही, हो 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 आपण नीट करू ते, हा 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 बरोबर करू आपण, हो नीट करू. आणि नुसतं ढकलीत घेणार, मजा बघणार. म्हणजे लोकांची येड्यात काढणार. त्याला येड्यात काढणं म्हणतात, त्याला हिनवणं म्हणतात. म्हणजे एखाद्याची अवकात चिल्लारात काढणं, एखाद्या समुदायाची, एखाद्या जातीची, असा त्याला म्हणतात. आकश द्वेष जे म्हणतात ना, याला म्हणतात. फक्त ऐकून घ्यायचं, करायचंच नाही. नुसतं गोड बोलायचं. ही भूमिका आपल्यापाशी गोड जमत नाही भाऊ. आपण कोणत्याच मंत्र्याला सोडत नाहीत. शिंदे साहेब सुद्धा सोडलं नव्हतं मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे शिंदे साहेब चुकत बी नव्हते. एकदा दोनदाच आम्ही शिंदे साहेबाला बोललो होतो चुकली की. त्याच्यानंतर त्यांनी सांगून ते करतच गेले. म्हणजे जे सत्य आहे ते हे करतच नाही.
नुसतंच चलत आहे वर तोंड करून कोणकडे बी, नुसतं करण म्हणतंय. काय किती सोपा विषय, ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांच्या पटापट कुणबी प्रमाणपत्र द्या, याला कॅबिनेट लागत नाही. नोंदी शोधायच्या बंद करू नका. हे स्थानिक अधिकाऱ्याला, तो समिती होऊस तर, शिंदे समिती होऊस तर 15-1 वर्षांनी गठीत करती, तवर आहे त्या अधिकारी शोधतात ना, त्यांना समाधान येत लोक. आम्ही सुद्धा, काय गरज नाही आरोप करायची अजिबात. पण याच्यात आम्हाला संशय, याच्यात जर निघलं मग खेटाखेटी होणार. दादा, तुमचं हे साखळी उपोषण जे आहे ते किती दिवसांचं असणार आहे आणि तुम्ही मुंबईला केव्हा जाणार असाल तर म्हणजे पहिल्यासारखेच कोटीनं मराठा घेऊन जाणार का? हे साखळी उपोषण बेमुदत आहे. हे साखळी उपोषण बेमुदत आहे. साखळी उपोषण 10-5, 10-20 पोरं बसत राहणार. आम्ही काही गावं निवडणार आहेत, त्या गावाचे लोक रोज 10-5 येऊन बसणार. साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोन हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार. साखळी उपोषणाचं प्रत्येक गावात, इथं एकदा 15ला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार. इथं आम्ही काही ठराविक गावं मिळून ठरवणार आहेत की रोज एका गावाने बसवायचं. गावाने म्हणजे 10-5 पोरं आहेत ते काय, आम्ही हे साखळी उपोषण आता बेमुदत सुरू ठेवणार. 10-5 पोरं बसणार, असं काय लाखांनी बसणार नाही. प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखायची गरज नाही. कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही. काही जण म्हणते याच्या मागे लोक नाहीत. लाखभर लोक रोज घेऊन हिंदू का संघ, रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे. हेच येत ना, हे राजकारणी नेत्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना, ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला राहत नाही आम्हाला, कसलंच. आपण एकदा दाखवू, आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू, मग आम्हाला नाही 5 वर्ष दाखवायची गरज. एकदा दाखवू पण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का पुढे, एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे आहेत, म्हणजे त्यांचं तिथून पुढे बंद होऊन जाईल सगळं. दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही 2-3 दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची. कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं, आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा. कारण ह्यावेळेस लय अवघड, ह्यावेळेस माघारी फिरणार नाहीये. सुचना नाही, फसना नाही ना, काही नाही. फेर नाही, डायरेक्ट अंमलबजावणी. नाही तर तिकडे बंद पडून दे, नाही तर सुरू राहू दे. तितक्या तराला पोरं लागलेले. कोणाकोणाला बघायचं ना माग आहेत का नाहीत. मुंबईची तारीख डिक्लेअर झाल्यावर एकदा मध्ये पुलावर उभा राहा म्हणा, वही घेऊन रजिस्टर घेऊन. किती आले नुसते ली गाड्या, लोक, माणसं नुसतं मुजीत बसत. मग तुला संधी आहे, काय अडचण नाही. पण फक्त आम्हाला पाणीला 2-3 दिवसात आम्ही घोषणा करतो, आम्ही पाणीला जाणार आहे. संपायचं नसेल तर सत्यात असला तरी मी इरजण पडत असतो. तो सत्याच्या आनंद व्यक्त करून देणार नाही तुला. मराठ्यांमुळे मिळालेला आनंद आहे. माझ्या लेकराला गोरगरीबाला आनंद आहे. जसं तुझ्या पोरीच मोठे व्हावं वाटते तुला, तसे आमचे लेकर मोठे पोरी मोठ्या व्हावं वाटल्या पाहिजे. तू प्रमुख या राज्याचा, तुला भेद नाही वाटला पाहिजे. तुझी पोरगी आणि राज्याची पोरगी, राज्याचा पोरग तुझं पोरग तुला वाटलं पाहिजे. कारण पालक होतो तुझ्याकडे, ध्यानात राहू दे. फुक्कडचे फाकट आगीत हात घालू नको, समजून घे. मला काय बोलायचंय ते करायला लागलो तर बंद पडल सगळं. मुंबईत येणार आहे, वाट बघ. आणि तू काय षडयंत्र करायला 4-5 दिवसात मला सगळी माहिती मिळेल. सांगतो तुला, फक्त त्यांचे नाव सांगणार नाही. कारण तू खुनशी आहे जणू, तू जेलात टाकी. तुला फक्त मीच वाचतात भेटलो, जेलात नाही टाकायला, कारण माझं काहीच नाही. त्याच्यामुळे तू द्यायचं बघत असतो, उलट देत असतो, मग तूच गुतीत असतो तिकडून. आपण घेता बी नसतो काही ना, आपल्याला काही नाही बी. उलट तुलाच माहिती 13 पत्र लागत असले घेऊन जायचे घरावरची. मी उघड्यावर राहीन पण तुला सोडणार नाही. मराठ्यांना मोठं केल्याशिवाय मी हटत नसतो. तो मग तुला लागलं नव्हतं, लागून घ्यायचं असलं ते घे. बघ तुला सुधारायचं तर बघ, सुधर. नसन सुधारायचं तर नको सुधर. चॅलेंज नको करू मराठ्याला. धन्यवाद. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं,
कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी मीन्स उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।